ठाकरे बंधूंची युती मात्र जागा वाटप ठरेना। मुंबईतील 4 जागांचा तिढा अजूनही कायम आहे। तिढा सोडवण्यासाठी 4 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीचं ठिकाण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, काय सविस्तर माहिती? ठाकरे बंधूंची आता जागा वाटपावरून खरं तर बैठक होणार आहे, मात्र ती बैठक कुठे होणार आहे हे मात्र अजून कळलेलं नाही। भाग्यश्री, नक्कीच बैठक कुठे होणार आहे हे गुलदस्त्यात आहे। साधारण 4 वाजता ही गुप्त बैठक होताना पाहायला मिळते। भांडूप, विक्रोळी, प्रभादेवी आणि शिवडी या 4 जागांवरून अजूनही रस्सीखेच जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते। खरं तर तिथले जे नगरसेवक आहेत किंवा तिथले जे इच्छुक आहेत ते देखील दोन्ही भावांवर प्रेशर प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतात। त्यामुळे नेमकं काय करायचं अशा पद्धतीचा एक तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला नाहीये। बैठका सुरू आहेत। आजच्या दिवसामध्ये काही झालं तरी या सगळ्यावर निकाल लावायचाच आहे। मिलिंद नार्वेकर येऊन गेले, राज ठाकरेंना भेटून गेले। त्यांनी देखील तेच सांगितलं की आजच्या दिवसभरात काही झालं तरी ज्या काही जागा राहिल्या 2-4 त्या सगळ्या जागांवर आपल्याला तोडगा काढायचाच आहे अशा पद्धतीचं दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। मात्र आता नेमकं या गुप्त बैठकीत काय होत आहे आणि नेमकं भांडूप 112चा प्रश्न आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर शिवडीचा प्रश्न आहे, दादर 194चा प्रश्न आहे, विक्रोळीचा प्रश्न आहे। तर हे प्रश्न आज लवकरात लवकर सोडावे यासाठी खरं तर ही जी गुप्त बैठक आहे ती होणार आहे। अद्यापही त्याची जागा जी आहे ती निश्चित कळलेली नाहीये। मात्र बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये मातोश्रीहून 2 आणि शिवतीर्थहून 2 नेते जे आहेत ते बसून बैठक करणार असल्याची माहिती मिळते। निश्चित धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।